रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात आता तर सध्या आहेच, कारण महालक्ष्मी घरामध्ये आहेत आणि महालक्ष्मी बसून दुसरा दिवस उजळलेला आहे। कालपर्यंत आपण जिथे व्हिडिओ स्टॉप केला होता त्यापुढे मी तुम्हाला सांगते, दुसरा दिवस उजळलेला आहे आणि आज सगळं महानैवेद्याचं जेवण लक्ष्मींना आहे। आता लक्ष्मी म्हणजे कोण आहे बरं? खरं सांगायला गेलं तर लक्ष्मी ही एक अशी भावना आहे माणसाची की ज्याही मनातल्या गोष्टी आपण कुणाला बोलू शकत नाहीत किंवा काही समस्या असतात त्याचं निवारण कुणीही काढू शकत नाही आणि त्या कुणापाशी बोलून दाखवायच्या याही समजत नाही, तर ही महालक्ष्मी जी आहे आपली आई आहे। तिला आपण प्रत्येक सुखदुःखाची गोष्ट तिच्या समोर बसून तिच्या डोळ्यात डोळे घालून जेव्हा सांगतो ना, तेव्हा ती सर्व आपलं ऐकत असते आणि सर्व गोष्टींचं निवारण करण्याची ताकद तिच्यामध्ये आहे। मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी आहेत या। मागच्या वर्षीपासून या घरामध्ये मी महालक्ष्मी बसवलेले आहेत आणि त्या येताना जशी आपली आई खाली हात आपल्याकडे कधीच येत नसते लेकीकडं, तसंच माझ्याकडे महालक्ष्मी कधीही खाली आलेली नाहीये। येताना ती काहीतरी अशी बातमी घेऊन येते सौख्य लाभण्याची की त्याच्यावर तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि ही गोष्ट आपल्या मनात ठेवायचं की आपली आई खाली हाताने येणार नाही, आपली आई आपल्यासाठी खूप सारं सुख समृद्धी घेऊन येते। तर तुम्ही मानायला चालू केलं तर ती आणायला चालू करते, हे लक्षात ठेवा। माझ्यासोबत या गोष्टी नेहमी घडत असतात आणि त्याच्यामुळेच मी तुमच्यासोबत शेअर करते। यावेळेस सुद्धा तिने खाली हात आली नाही बरं का, माझ्यासाठी खूप छान बातमी आणलेली आहे महालक्ष्मीने आणि मी तुम्हाला पुढे शेअर करणारच आहे ती। आता इथे पुरणाच्या पोळीचा नैवेद्य मी करते आणि गरम गरम पुरणाची पोळी महालक्ष्मीला खूप आवडते माझ्या म्हणण्यानुसार तरी, त्याच्यामुळे मी गरम गरमच पोळ्या टाकते महालक्ष्मीच्या नैवेद्याला, थंड करत नाही। आता इथे छोट्या छोट्या 4 पोळ्या करणार आहे मी, दोघींना 2-2 आणि बाकीचं तर 16 भाज्यांची जी मिक्स भाजी असते ती केलेली आहे। आमटी, तूप, भात, कढी, भजे, पापड्या जेही महानैवेद्य असतो आपल्याकडे त्याप्रमाणे मी नैवेद्य चालू केलेला आहे। आणि आता इथे आमच्याकडे गावाकडे असे छापे मारून घेतात हाताचे हळदी कुंकवाचे आणि हे एक म्हणजे सुखसमृद्धीचं प्रतीक आहे की घरामध्ये मंगलमय वातावरणामध्ये जेव्हा येते महालक्ष्मी तर ही तिची पावलं आहेत, अशीच भावना यामागची असावी। तर मी पण या घरामधली महालक्ष्मीच आहे, सर्वांनी म्हणले नाही तरी पण मी आहे, पण तसं नाही आहे। सगळेच जण म्हणतात की आहे महालक्ष्मी, माझे मुलंही म्हणतात, मिस्टरही म्हणतात। तर इथे मी छान असे छापे मारून घेतले। त्यानंतर गणपतीची आरती केलेली आहे आणि आम्ही दोघांनी अगोदर केली, त्यानंतर मुलांनी अखिलेशने श्रेयसने केली आणि आरती सर्वांनाच अशी देतो। आता हे बघा, हा आरती घेऊन माझ्याकडे पळत येतो, असा धरतो, त्याला वाटतं आरती त्यामध्ये बसते, त्यामुळे तो पळत माझ्याकडे आलाय मला आरती देण्यासाठी। आणि इथे सर काय मागताय काय माहिती गणपतीला, आपण आता नंतर विचारणार आहोत। मी काही तेव्हा बघितलं नव्हतं पण आता लक्ष करून पाहते, तर काहीतरी मागितलंय त्यांनी, काय मागितलंय तर मी तुम्हालाही सांगेन। आणि आज नैवेद्य पुरणाच्या पोळीचा तर होता, पण गणपतीचा प्रसाद हा आमच्याकडे चॉकलेटचा होता, कारण मुलांचा गणपती आहे आणि त्यांनी म्हणतील त्याचप्रमाणे आम्ही प्रसाद ठेवतो। त्यांचं म्हणणं होतं त्या दिवशी चॉकलेटचा प्रसाद ठेवायचा, तर ठीक आहे म्हणलं चॉकलेटचा प्रसाद। आणि त्यानंतर लगेच महालक्ष्मीची आरती करून घेतली। महालक्ष्मींना आज पाहणं म्हणजे त्यांचं रूप एखाद्या नवीन नवरीसारखं दिसतं। तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं की गोड अशी बातमी यावेळेस लक्ष्म्या घेऊन आलेल्या आहेत, तर ती बातमी म्हणजे अशी आहे की मी जे व्हिडिओ चालू केलेले आहेत तो एक लक्ष्मीचा व्हिडिओ मी मागच्या वर्षीचा असा तयार करा तुमचाही व्हिडिओ म्हणून जो शेअर केला होता, 1,32,000 लोकांनी त्याला पाहिलेला आहे आणि व्हिडिओ तो व्हायरल झालेला आहे। प्रत्येकाची
व्हिडिओ व्हायरल जाण्याची वेगळी व्याख्या असू शकते, पण 1,32,000 लोकांनी पाहणं म्हणजे माझ्यासाठी व्हिडिओ व्हायरल गेलेला आहे. तर हीच बातमी मला तुमच्याशी शेअर करायची होती आणि ही गोड बातमी महालक्ष्म्यांनी यावेळेस माझ्या जीवनात आणलेली आहे. आणि तुम्हीही काहीतरी मनामध्ये तुमच्या ज्याही इच्छा असतील त्या महालक्ष्मींना बोलून दाखवा आणि कर्गबाई आणि हात जोडा, नक्कीच त्या तुमचं पूर्ण करतील. आता इथे मी महालक्ष्मींना जेवण करा म्हणून सांगते. मी त्यांच्यासोबत 3 दिवस जसे घरी आपण कुणी आल्याच्या नंतर बोलतो ना, त्यांच्याशी तसंच बोलत राहते आणि त्याही मला प्रतिसाद देतात. अशाच माझ्या भावना आहेत. त्यामुळे तुम्हीही त्यांच्याशी व्यवस्थित असं घरी पाहुणे आल्याच्या नंतर कसं बोलतो आपण, त्यांना बोलत राहा आणि छान असं प्रत्येकाच्या जीवनात सुख समृद्ध येवो हीच या महालक्ष्म्यांपुढे प्रार्थना. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.